नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर वनरक्षक भरती. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, रामसर करार कधी स्वीकारण्यात आला? तर रामसर करार जो स्वीकारण्यात आला 1971 रोजी स्वीकारण्यात आला. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, रामसर करार कोणत्या देशात झाला? तर रामसर करार जो झाला तो इराण या देशामध्ये झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, रामसर करार कोणत्या शहरात झाला? तर रामसर करार जो शहरात झाला तो रामसर या शहरामध्ये झाला मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, रामसर स्थळे कशाशी संबंधित आहे? तर रामसर स्थळाशी संबंधित आहे तर आहे आर्द्रभूमीशी संबंधित आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, भारताने रामसर करारावर स्वाक्षरी कधी केली? तर भारताने रामसर करारावर स्वाक्षरी जी केली ती 1982 रोजी साली केली. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर भारतातील पहिले रामसर स्थळ जे आहे ते चिल्का सरोवर आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, राजस्थानमधील प्रसिद्ध रामसर स्थळ कोणते आहे? तर राजस्थानमधील प्रसिद्ध रामस्थळ जे आहे ते मित्रांनो केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर आठवा क्वेश्चन येतो, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर लोकटक सरोवर जे आहे ते मणिपूर या राज्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो मित्रांनो, उलर सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर उलर सरोवर जे आहे ते आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो, दीपोर बिल कोणत्या राज्यात आहे? तर दीपोर बिल जे आहे ते आसाम या राज्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, हरिके आर्द्रभूमी कोणत्या राज्यात आहे? तर हरिके आर्द्रभूमी जी आहे ते मित्रांनो पंजाब या राज्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर चिल्का सरोवर जे आहे मित्रांनो ते ओडिसा या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ जे आहे मित्रांनो ते आहे नांदूर मधमेश्वर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, नांदूर मधमेश्वर रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर रामसर स्थळ जे आहे ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर जे आहे मित्रांनो ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्रातील रामसर स्थळ असलेले ज्वालामुखी जन्य सरोवर कोणते? तर ज्वालामुखी जन्य सरोवर जे आहे मित्रांनो ते लोणार सरोवर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या शहराजवळ आहे? तर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य जे आहे ते मुंबई शहराजवळ आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, रामसर स्थळांचा मुख्य उद्देश काय आहे? तर रामसर स्थळांचा मुख्य उद्देश जे आहे तर ते आहे आर्द्रभूमी संवर्धन करणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे मित्रांनो, आर्द्रभूमी दिन वर्ल्ड विलेंट डे कधी साजरा केला जातो? तर तो दिन साजरा केला जातो 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, रामसर स्थळामध्ये कोणत्या पक्ष्यांचे संवर्धन महत्त्वाचे असते? तर रामसर स्थळामध्ये जे पक्ष्यांचे संवर्धन महत्त्वाचे असते ते आहे स्थलांतरित पक्षी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे रामसर स्थळ कोणते? तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे रामसर स्थळ जे आहे ते चिल्का सरोवर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, फुमदी तरंगती बेटे कोणत्या रामसर स्थळाच्या आढळतात? तर फुमदी तरंगती बेटे जे ते रामसर स्थळावर आढळतात ते लोकटक रामसर स्थळावर आढळतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील रामसर स्थळापैकी कोणते पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील रामसर स्थळापैकी जे पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध ते आहे नांदूर मधमेश्वर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रामसर स्थळांची आंतरराष्ट्रीय यादी कोण ठेवते? तर रामसर स्थळांची आंतरराष्ट्रीय यादी जी ठेवते मित्रांनो ते ठेवते रामसर सेक्रेटरिएट. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रामसर स्थळांचा संवर्धनाचा मुख्य लाभ कोणता? तर रामसर स्थळांचा संवर्धनाचा मुख्य लाभ जो आहे तो आहे जैवविविधता संरक्षण, जलसंधारण आणि पर्यावरणीय संतुलन. तर वरील सर्व ऑप्शन जे आपले राईट येतात. तर मित्रांनो इथे आपल्या रामसर स्थळाचा टॉपिक समाप्त होतो. याच्यानंतर दुसरा टॉपिक घेऊया आपण.
साठी. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो अभयारण्याबद्दल. तर अभयारण्य घोषित करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर अभयारण्य घोषित करण्याचा मुख्य उद्देश जो आहे मित्रांनो ते वन्यजीव संरक्षण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतात वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू झाला? तर भारतात वन्यजीव संरक्षण कायदा जो लागू झाला तो 1972 रोजी लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य कोणते मानले जाते? तर महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य जे मानले जाते ते राधानगरी अभयारण्य मानले जाते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी अभयारण्य जे आहे ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य जे आहे ते गवया प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याला इंडियन बिजन म्हणतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, कर्नाळ पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळ पक्षी अभयारण्य जे आहे ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कर्नाळा अभयारण्य जे आहे मित्रांनो ते पक्षासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील मिनी काझीरंगा म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील मिनी काझीरंगा म्हणून जे अभयारण्य ओळखले जाते ते मित्रांनो नागझिरा अभयारण्य ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते आहे शेकरूसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, शेकरू हा महाराष्ट्राचा कोणता प्राणी आहे? तर शेकरू हा महाराष्ट्राचा जो प्राणी आहे मित्रांनो तो आहे राज्य प्राणी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, ग्रेट इंडियन बस्टन अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ग्रेट इंडियन बस्टन अभयारण्य जे आहे ते सोलापूर जे जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ग्रेट इंडियन बस्टन या पक्षाचे मराठी नाव काय आहे? तर ग्रेट इंडियन बस्टन या पक्षाचे मराठी नाव जे आहे ते माळढोक पक्षी या नावाने ओळखला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, नांदूर-मध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर-मध्यमेश्वर अभयारण्य जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, नांदूर-मध्यमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नांदूर-मध्यमेश्वर अभयारण्य जे आहे मित्रांनो ते पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. याच्यानंतर आपले पर्यावरणाचे क्वेश्चन येतात मित्रांनो. तर ही PDF जर का तुम्हाला लागत असली तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण म्हणजे सजीव व निर्जीव घटकांचा परिसर, म्हणजे सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, पर्यावरणाचे मुख्य घटक कोणते? तर पर्यावरणाचे मुख्य घटक जे आहे ते जैविक व अजैविक आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो, पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर पर्यावरण दिन जो साजरा केला तो 5 जून रोजी साजरा केला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात जी झाली ती 1974 साली झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो, पर्यावरण दिन 5 जून रोजी का साजरा केला जातो? तर पर्यावरण दिन 5 जून रोजी का साजरा केला तो साजरा करण्याचं कारण आहे स्टॉकहोम परिषद स्मरणार्थ. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात पर्यावरण शास्त्र म्हणतात, इकोलॉजी म्हणतात मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, पर्यावरणशास्त्र इकोलॉजी हा शब्द प्रथम कोणी वापरला? तर पर्यावरणशास्त्र इकोलॉजी हा शब्द प्रथम वापरला आर्ट हेकेलने वापरला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, अन्नसाखळीतील उत्पादक कोण असतात? अन्नसाखळीतील उत्पादक जे असतात ते वनस्पती असतात. जे आपला राईट आन्सर आहे ती सी येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 9वा क्वेश्चन येतो, अन्नसाखळीतील प्राथमिक उपभोक्ता कोण असतो? तर अन्नसाखळीतील प्राथमिक उपभोक्ता जो असतो तो शाकाहारी असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, अन्नसाखळीतील अंतिम विघटन कोण आहे? तर अन्नसाखळीतील अंतिम विघटन जे आहे ते जीवाणू व बुरशी असते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो
11वा क्वेश्चन येतो ओझोन थर कोणत्या वायुमंडळातील स्तराचा आढळतो. तो ओझोन थर जो आढळतो वायुमंडळीय स्तरात आढळतो तो आढळतो समतापण मंडळमध्ये आढळतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो ओझोन थराचे मुख्य कार्य काय आहे. तर ओझोन थराचे मुख्य कार्य जे आहे ते आहे आणि अतिनील किरणापासून संरक्षण करते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो ओझोन थराच्या क्षयास मुख्यतः कोणता वायू कारणीभूत आहे. तर ओझोन थराच्या क्षयास मुख्यतः कारणीभूत वायू जो आहे मित्रांनो ते आहे CPC. तर जे आपलं राईट आन्सर येईल ती सी येईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो हरितगृह परिणामास प्रमुख कारणीभूत वायू कोणता. तर हरितगृह परिणामास जो प्रमुख कारणीभूत वायू जो आहे ते CO2 आहे. जे राईट आन्सर आहे आपलं कार्बन डायऑक्साईड. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो जागतिक तापमानवाढ ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते. तर जागतिक तापमानवाढ ग्लोबल वॉर्मिंग जे होते ते हरितगृह वायूमुळे होते. तर जे आपलं राईट आन्सर होईल ते हरितगृह वायूंची वाढीमुळे होते. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो. जैवविविधता दिन साजरा केला जातो 22 मे रोजी साजरा केला जातो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो जागतिक आर्द्रभूमी दिन कधी साजरा केला जातो. तर जागतिक आर्द्रभूमी दिन जो साजरा केला जातो 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 2 फेब्रुवारीला. बी आपल्याला जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो पृथ्वी दिन अर्थ डे कधी साजरा केला जातो. पृथ्वी दिन अर्थ डे जो साजरा केला जातो 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ए जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर येतो आपला 19वा क्वेश्चन येतो जैवविविधता हॉटस्पॉट संकल्पना कोणी मांडली. जैवविविधता हॉटस्पॉट संकल्पना जी मांडली नॉर्मन मायर्सने मांडली. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट किती आहेत. तर भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट जे आहे ते 4 आहे. तर बेसी जे आपलं राईट आन्सर होईल. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 साली झाली. 1 मे रोजी आपले जे महाराष्ट्राची स्थापना झाली ती 1 मे रोजी ध्यानात ठेवा. दुसरा क्वेश्चन येतो महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे. तर महाराष्ट्राची राजधानी जी आहे मुंबई. सी जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे. तर महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे ती नागपूर आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे. तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात जो क्रमांक लागतो ते तिसरा लागतो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे. तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस जे समुद्र आहे मित्रांनो तो आहे अरबी समुद्र. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहे. तर महाराष्ट्राला एकूण जो राज्याच्या सीमा लागलेला आहे त्या 6 सीमा लागलेल्या आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 8वा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई शिखर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा आहे तो कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर कळसुबाई शिखर जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो गोदावरी नदीचा उगम कुठे आहे. तर गोदावरी नदीचा उगम जो आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. 12वा क्वेश्चन येतो कृष्णा नदीचा उगम कुठे आहे. तर कृष्णा नदीचा उगम जो आहे ते महाबळेश्वरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. 13वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो अहमदनगर जिल्हा आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. 14वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता. तर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा जो आहे ते मुंबई शहर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा जो आहे तो गडचिरोली आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग कोणती. तर महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग जी आहे ती आहे सह्याद्री पर्वतरांग. ते आपलं राईट आन्सर डी होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते. सह्याद्री पर्वतरांगेला आणखी या नावाने ओळखले जाते पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. 18वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते. तर मातीचे धरण जे आहे ते जायकवाडी धरण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे. तर जायकवाडी धरण जे नदीवर बांधलेले आहे ते गोदावरी नदीवर बांधलेले आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 20वा कोयना धरण कोणत्या नदीवर आहे. तर कोयना धरण जे आहे ते कोयना नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वाधिक वार्षिक प्रजननासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते. तर प्रसिद्ध ठिकाण जे आहे ते आहे आंबोली. त्यानंतर क्वेश्चन येतो आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे. तर आंबोली जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.
तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा.